मालमत्तेची जागा मिळाली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 24. चिंतोपंत अप्पाटोळ. मोहोळास श्री स्वामी निघाले ते सन 1854-55 साली सोलापुरास गेले. तेथे काही महिने होते. रामभाऊ गुर्जर यांचे घरी महाराज राहत असत. एके दिवशी श्री स्वामी समर्थ दिगंबर रूपाने श्री दत्ताच्या देवळात बसले असता सायंकाळच्या वेळी बहुत भक्त मंडळी दत्ताचे दर्शनास आली. त्यात रारा चिंतोपंत अप्पा टोळ आले. दत्ताचे दर्शन घेऊन टोळ प्रदक्षिणा करीत असता महाराजांची दिव्य मूर्ती पाहून आपल्या मनात म्हणाले, हे कोणी सिद्धपुरुष असावेत. असे वाटताच महाराज म्हणाले, आम्ही सिद्धपुरुष असो किंवा कोणी असो, तुला काय करायचे आहे, तू आपल्या वाटेने जा. हे शब्द ऐकून टोळास आश्चर्य वाटले व ते म्हणाले, हे कोणी मनकवडे असावेत. त्यावर महाराजांनी परत उत्तर दिले की आम्ही मनकवडे असो किंवा कोणी असो. हे ऐकून टोळ फारच चकित झाले. चमत्कार तेथे नमस्कार आहेच. टोळांनी लगेच जाऊन महाराजांचे पाय धरले व आपल्या घरी येण्याबद्दल श्रींची प्रार्थना केली. चिंतोपंतांची भक्ती पाहून महाराज त्यांचे घरी गेले. भोजन वगैरे घालून श्रीस शेजेवर निजवून टोळांनी त्यांचा चरणसेवा केली. चिंतोपंतांची भक्ती महाराजांच्या ठिकाणी पूर्ण बसली. मर्जी पाहून प्रसन्न पाहून श्रीस टोळ कधी कधी श्रीस आपल्या घरी नेत असत. एकदा महाराज घरी नेले असता ओटीवर महाराज बसले असता मागील दारी टोळ स्नान करीत होते. स्नान चालू असता दाजीबा सोनी यांचे व टोळांचे बोलणे झाले की श्री स्वामी पाहिजे तेथे जेवतात तर त्यास पंक्तीस वगैरे बसवणे चांगले नाही, त्यांचे पान एक बाजूस मांडावे. असे बोलून टोळ धोतर नेसेत असता ओट्यावर आले. तितक्यात महाराज त्यास म्हणाले, तुझ्या मनात कांक्षा आली, आम्ही तुझे घरी जेवत नाही, असे म्हणत उठून चालते झाले. टोळास आपल्या भाषणाचा पश्चाताप होऊन त्याने श्रींचे पाय धरून बहुत प्रकारे श्रींची क्षमा मागितली आणि त्यांना परत आणून भोजन घातले. दुसरे एकेवेळी अशीच गोष्ट घडली. टोळ यांचे घरी महाराज भोजनास आले. टोळ यांनी श्रींचे स्नान घालून यथासांग पूजन करून भोजनास पात्र वाढले. महाराज जेविनात. 10 वाजून गेले. चिंतोपंतांचा मुलगा विष्णुपंत हा त्यावेळी सोलापूर कलेक्टरचे दप्तर कचेरीत कारकून होता. गोलपीट साहेब कलेक्टर असून हनुमंतराव पितांबर दप्तरदार होते. दोघेही अधिकारी फार कडक असून सर्व कारकुनास बरोबर 10 वाजता कचेरीत यावे असा करडा नियम असो. टोळांनी चिरंजीवास सांगितले की तुला कचेरीत जावायचे आहे तर तू घरात जाऊन जेवण उरकून जा. विष्णुपंतही भक्तिमान होता. त्यांनी निश्चय केला की महाराजांनी भोजन घेतल्याशिवाय अन्न घ्यावायचे नाही. जे व्हायचे असेल ते होईल. 11 वाजण्याचे सुमारास महाराजांनी भोजन करू लागले. मग विष्णुपंतही भोजन आटोपून लगबगीने कचेरीत गेले. बाळकृष्ण देवराव हे त्यावेळी कलेक्टरचे हेडक्लार्क असून त्याचकडे हजेरी भरण्याचे काम होते. विष्णुपंतांनी अंगावरील वस्त्रे गादीवर ठेवली व आपणास जरा उशीर झाला त्याचबद्दल रतबदली करण्यास ते हेडक्लार्ककडे गेले. विष्णुपंतांची विनंती ऐकून देवरावास फार आश्चर्य वाटले व ते म्हणाले, तुम्ही आज माझे अगोदर कचेरीत आला असून तुमची हजेरी पूर्वीच भरलेली आहे. हजेरी बुक उघडून त्यास हजर मांडले असल्याचे विष्णुपंतास दाखवले व विष्णुपंत यांची सही देखील दिसली. विष्णुपंतास मोठे आश्चर्य वाटले व सर्व कारकून मंडळीसही त्या गोष्टीचे मोठे कौतुक वाटले व कुतूहल वाटले. पुढे बहुत वर्षे पावेतो ही गोष्ट कलेक्टर कचेरीतील सर्वांची तोंडी होती. ही गोष्ट सन 1856 सालची आहे. अशी श्री महाराजांची अघटित लीला.